नमस्कार, इंडिया अपडेट मध्ये आपले स्वागत. साहेबांचा वसंतराव नाईक साहेबांचा जय जवान जय किसान. संबंध मागासवर्गीय आणि एकटे बंजारा समाजाचे नेते नसून ओपन ओबीसी सर्वांचे एसटी सर्व मागासवर्गीयचे हरित क्रांतीचे नेते म्हणून ज्यांना संत महात्मा सगळे लोक आवर्जून इथं आल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. विशेष म्हणजे 1972ला जेव्हा महाराष्ट्राचं दुष्काळ पडलं होतं तेव्हा माननीय श्री लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांना संकट पडलं की वसंतरावजी आता शेतकऱ्याला अन्नधान्य नाही, शत्रूवर जर मात करायची तर कसं काय करायचे, आपले कसं लढाई कसं करणार, खायला अन्न नाही. त्यावेळेस वसंतराव नाईक साहेबांनी यांनी पुणे येथे त्यांनी शनिवार वाड्यामध्ये भर सभेत सांगितलं, जर या 2 वर्षात महाराष्ट्राला अन्नधान्यातून मुक्त केलं नाही तर मला सर्वसामान्य लोकांनी सर्वांसमोर फाशी द्यावी, ही त्यांनी घोषणा केली होती. त्यामुळे त्यांनी संकरित जवाहर यांनी महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केलं. तसेच हे गोरगरिबाचे नेते नसून कोणी एखादा शेतकरी जर मंत्रालयासमोर जात असाल, कोणी एखादा फटकावाला शेतकरी त्यांना बापू म्हणून जवळ बोलवायचे, कुठले बापू तुम्ही, आणि आपली पेरणी झाली का, शेतामध्ये पाणी पडलं का, अशा शेतावर बांधावर जाणारे हे एकमेव नेते. आणि माझा शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे अशी तमाम त्यांनी शेतकऱ्यावर काळी मातीवर प्रेम करणारे असे एकमेव राजे म्हणून आपण शेतकऱ्याचा सर्वात मोठा मनाचा राजा श्री वसंतराव नाईक यांना संबोधण्यात येऊ. जलक्रांती नेते, हरित क्रांती नेते, त्यामुळं महाराष्ट्राला कुठल्या गोष्टीची सुजलाम सुफलाम त्यांनी केलं. शिक्षणाचं हे केलं, कापूस एकाधिकार केलं, पंचायत समितीचा कारभार सर्व एकमेव माणूस वसंतराव नाईक यांनी केलं. तळातून गाळातून आणि मळ्यातून जाणार एकमेव नेते, शेतकऱ्याचे कैवारी म्हणून श्री वसंतराव नाईक यांना ओळखल्या जातात. आपलं नाव सांगा. मी विजय राठोड, छत्रपती संभाजीनगर. जय सेवालाल, जय वसंतराव नाईक. सर्वप्रथम सत्तेत आणि महाराष्ट्र न्यूजचे मी आभार मानतो. कुछ कर दी कुछ करामत करम का फल, याद है तो आबाद है, और वसंतराव नाईक को भूल गए सब किसान बर्बाद है. वसंतराव नाईकांनी 11 वर्ष 11 महिने 3 दिवस मुख्यमंत्री राहणार एकच माणूस वसंतराव नाईक. वसंतराव नाईकांना सर्व समाजाला, घटक लोकांना एकत्र करून काम केले, असा मुख्यमंत्री मिळणार नाही. पण मी माझ्या बंजारा समाजाला एक सांगू इच्छितो, वसंतराव नाईकांना बापू, पत्रकार बापू आणि न्यूजवाले चॅनलवाले, वसंतराव नाईकांना 450 आश्रमशाळा दिले, पण त्या आश्रमशाळामध्ये दर्जेदार शिक्षण झालं नाही. आज जेवढे आश्रमशाळावाले, हे स्कूलवाले, या लोकांनी जर गरिबाकडे लक्ष दिलं, आश्रमशाळा म्हणजे का, गोरगरिबासाठी, दीनदुबळ्यासाठी, ग्रामीण भागासाठी, पण या लोकांचं लक्ष वंचित झालेलं आहे. शिक्षण में आहे आणि जहर पीने वाला खुद मरता है और शराब पीने वाला परिवार को लेकर मरता है. जय भीम, जय सेवालाल, जय संविधान, जय वसंतराव.